माझं शुभम मोरेश्वर कुरेवार, प्रभाग क्रमांक 3 आहे. इथे आमच्या वार्डात देशमुख मॅडम आहे, आशा देशमुख. कोणत्या पक्षाचे आहे? भाजपा. इथे काय समस्या काय आहेत? मूळ प्राथमिक समस्या काय वाटते तुम्हाला? आमची समस्या काय नाही, आमचं हे मंदिर आहे बस हेच. हां, म्हणजे आता जसं हा मंदिर आमचं अर्धवट आहे, त्याला पूर्ण कंप्लीट करणे आहे. बाकी नळ वगैरे येतात? नळं वगैरे येतं सर्व, बाकी काही प्रॉब्लेम नाही. आता प्रभाग 3 मध्ये कुणाची वाटते, कुणाचा पार्ट जवळ वाटते? असं आहे का, येतात 4 वोटं द्यायचे आहे, तो लोकांना एक देशमुख मॅडमला वाढायचे आहे म्हणून असा निर्णय घेतला आहे. पण हवा काँग्रेसची बी चांगली आहे, जसा काम करणारी आशा भगतताई काम करणारी व्यक्तिगत आहे, महिला एकदम. अजून पोरं जे आहे, आता समीकरण काय माहीत नाही, जे होईन 16 तारखेला होणार. अभी हम लोग तो पूरा पैनल चलाने की सोच रहे भाई, बीजेपी के है ना, बीजेपी का उम्मीदवार एक है आशा देशमुख, दूसरा कुड़ में थे, और तीसरा प्रलय सरकार, और चौथा का नाम क्या है, दत्तू गौड़े. अब उम्मीद में है रोड नाली है ना, व्यवस्था लाइट की सही समय पे मिले. बाकी उम्मीद तो बहुत सारे रहती, लेकिन वो बात की बात है, जब आने के बाद समझ में आएगा. बाकी उससे ज़्यादा क्या बोलेंगे, अभी क्या है, अब पैनल में है तो तीनों के चारों को चुन के देना है. प्रभाग क्रमांक 3 मध्ये कुणाची आवाज सुरू आहे? सर भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी. हो. कोण उमेदवार कोण आहेत? उमेदवार आहे, का नाव त्यांचं? आशा देशमुख, आशाबाई देशमुख. हां, नाही पण BJPची जास्त हवा आहे. हो. काय समस्या वगैरे आहेत प्रभागात? प्रभागात समस्या आहेत, आल्यावर सॉल्व करेल अशी अपेक्षा ठेवतो आम्ही. प्रभाग क्रमांक 3 मध्ये आता हवा तर आम्ही सांगू नाही शकत कोणाची आहे, पण जो बी जनतेचे कामं निवडून म्हणजे करेल त्यालाच आम्ही सपोर्ट करू. आता येणारे तर प्रत्येक मतदाराच्या घरी सर्वजण जाऊन राहिलेले आहे, पण कोणी मनात असं जे कोरून ठेवलेलं आहे ते तर देणारच आहे. पण आपल्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या आहे 3 नंबर जे आपला वार्ड आहे, आपल्या वार्डामध्ये एक तर म्हणजे स्वतंत्र स्मशानभूमी पाहिजे, बंगाली कॅम्प एरियापर्यंत म्हणा किंवा अष्टभुजा एरियापर्यंत. इथं पाण्याची वगैरे खूप म्हणजे समस्या जास्त हे लोक करून ठेवलेले आहे महानगरपालिकेवाल्यांना. हे जे जिथे तिथे गड्डा खोदणी चालू आहे, हे आहे, काही लहान लहान मुलं बिचारे पडले बी आहे. तर हीच एक समस्या आहे. जो निवडून देणार म्हणजे आम्ही, जो आम्हाला आश्वासन देईल की हे कामं झालेच पाहिजे, त्यांनाच आम्ही निवडून देऊ. एकंदरीत कोण असं उमेदवार धुरंधर वाटतंय? धुरंधर तर दादा इकडे जास्त करून हे शिवसेनेची हवा चालवलेली आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. उमेदवार आमचे राहुल भाऊ मडावी आहे, आणि आमचं रिजवान अली आहे, त्यांची रिजवान पठाण जे आहे त्यांची मिसेस आहे. यांची जास्त हवा दिसून राहिली आहे. आणि युवा नेता त्यांची लढत कोणामध्ये? नाही, एक युवा नेता बी आहे आमचा, इंजिनियर आमचा जवळचाच लागते. हे आमचे चक्कीवाले जे आहे त्यांचा मुलगा अतुल भाऊ वाघमारे, यांची देखील हवा आहे. पण हवा कशी आहे साहेब, आता हे करण्यावर आहे. हे नाही आहे की म्हणजे तुम्ही आमिष दाखवान लोकांना की मतं देणार. 8 वर्षापासून इलेक्शनच नाही तर काय होणार. शुंक आहे जी, एकाची कोणाचीच हवा नाही आहे. कोण आहेत ते? एक इन काँग्रेसची पहिली सीट इन, एक वाघमारे म्हणून, दुसरी इन BJPची, आणि तिसरी कोणाचीच सांग. त्याच्यामुळं काँग्रेस इथं त्रिंकुशच येणार आहे. इथं एक पार्टीचं सरकार येणार नाही या वार्डातून. तो भैया वहाँ कांग्रेस के भी चल रही है, भारतीय जनता पार्टी की भी चल रही है, और निर्दलीय उम्मीदवार है उनका भी चल रही है. क्या समस्या क्या है? समस्या जो बताया नहीं इन्होंने, बस वही समस्या है. अपना भी नहीं आता, नल बंद है. काय नाव आपलं? माझं नाव रूपा सपाटे. इथे प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोणाची हवा वाटते तुम्हाला? हवा आता सांगू शकत नाही, कारण सगळ्यांचंच तसं गरमच आहे वातावरण. पण मला हेच म्हणायचं आहे की आतापर्यंत जेवढेही नगरसेवक वगैरे आले आहेत, आम्ही आता 8-10 वर्ष झाले माझं लग्नाला मी इथे आहे, पण जेवढेही काही ज्या पण प्रभागातून निवडून येतात, तर मला असं वाटतं की ते त्यांचं घर आणि त्यांच्या घरासमोरचा आजूबाजूचा परिसर एवढंच लक्ष असते. छोट्या मोठ्या गोष्टी असतील, त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतील, पण आज 8 ते 10 वर्ष झाले आम्ही इथे राहतो, आणि हा नाला सगळ्यांनाच माहिती आहे. आमच्या घराजवळ एक नाला आहे,
आणि आमचं रोड पण जे रोड बनला आहे ते आता पूर्ण खाली गेला आहे आणि आमच्या घराच्या मागे 5-6 घर आहे. आत्तापर्यंत जेवढे नगरसेवक आले, जेव्हा निवडणुकीमध्ये उभे राहतात, मतं पाहिजे असतात तेव्हा येतात, पाया लागतात, हात जोडतात आणि म्हणतात की हो निवडून आल्यानंतर आम्ही सगळंच करून देऊ. पण आत्तापर्यंत कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे. जयलहरी कॉन्व्हेंटजवळ आमचं घर आहे, आम्ही तिथेच राहतो आणि मी 8 वर्ष माझ्या लग्नाला झाले, पण गेल्या 15-16 वर्षापासून मी इथे राहत आहे आणि बघत आहे. तर जे विकास म्हणतात ना, विकासाच्या नावाने फक्त मतं मागायचे असतात. निवडून आल्यानंतर कोणाहीकडे लक्ष देत नाही. मी कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाही किंवा कशाबद्दलही बोलत नाही आहे. पक्ष कुठलाही असो, निवडून कशासाठी देते जनता की आपला जो एरिया आहे त्याचा विकास झाला पाहिजे, जे छोटे मोठे कामं आहेत त्यांचे कामं पूर्ण झाले पाहिजे, एवढंच आमच्या मागण्या असतात. आम्हाला काही घराबद्दल किंवा आमच्या घरामध्ये काही विकास व्हावा हे मागण्या नसतातच. तर मला हेच वाटते की कुणीही निवडून येऊ, पक्षाचं आम्ही काही बोलतच नाही पक्षाबद्दल. आता मला वाटेल की हे व्यक्ती करू शकतात, त्यांना तर आम्ही निवडून देणारच आहोत. एकच मागणी आहे की तुम्ही निवडून या, पण जनतेसाठी निवडून येत आहे तर जनतेचे कामं करा आणि जनतेसाठी काहीतरी अशा गोष्टी करा की नंतरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हालाच निवडून दिलं पाहिजे लोकांनी. एवढंच माझी मागणी आहे. आणि या निवडणुकीमध्ये कोणीही निवडून येईल तरी जो नाल्याची समस्या आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा पाणी येतो तेव्हा घरापर्यंत पाणी घुसतो आमच्या, तर ते समस्या आमची सॉल्व्ह झाली पाहिजे. सध्या तर आता आमच्या प्रभाग क्रमांक 3मध्ये आशाताई देशमुखची हवा चालू आहे. ठीक आहे, कारण की आमचा जो सपोर्ट आहे कमळ पक्षाचे आहे त्यांनी आणि आमचा सपोर्ट पूर्ण आशाताई देशमुखला आहे. निवडून आल्यानंतर काय अपेक्षा आहे तुमच्या? आमची हे अपेक्षा आहे की कसं आहे, आमचा जो वार्ड आहे प्रभाग क्रमांक 3 ते डेव्हलप झाला पाहिजे आणि जे नाल्या रस्ते जे काही खराब आहे, जे काही अडथळा येत आहे त्यांच्याकडून ते पूर्ण करावे त्यांनी, तेच आमची अपेक्षा आहे. ठीक है, किसकी आवाज़ चल रही? किसकी? कमल की चल रही. हाँ, ये आशा देशमुख. हाँ, आशा देशमुख है और वो सविता प्रलय सरकार है और 2 और है, मड़ावी है शायद, को उनका बराबर नाम नहीं मालूम मुझे. हाँ, वो है. समस्या क्या है? समस्या ये है कि हमारे सामने की रोड नहीं हुआ है, ये समस्या है. और समस्या तो बहुत रहती है. अब वार्ड है तो इतना बड़ा समस्या है, तो यहाँ जगह ये खुली है तो यहाँ गार्डन वगैरह हो जाए तो बच्चों को खेलने को, बुजुर्ग को शाम को बैठने के लिए घूमते घामते सब लोग आते तो बैठ जाए यहाँ, विश्राम करे और सुंदरता भी आए, अपने संजय नगर में सुंदरता बढ़े. ये भी ज़रूरी है इंसान को, जहाँ रहते वहाँ सुंदरता बढ़ा के रखे, तो ये ज़रूरी है. तो ऐसी हमारे लोगों की भी इच्छा है कि यहाँ ये जो खाली जगह है वहाँ कुछ गार्डन जैसा बन जाए तो ये हो जाए. और राहुल मडावीला हे करू. कोणत्या पक्षाच्या? शिवसेनाचे आहेत ते. त्यांनाच का बरं? का बरं? कसं आहे, आता पहिल्यांदा त्यांनी आले आहे आणि त्यांचा रवैया, रहनसहन आणि आपल्या कामासाठी वगैरे त्यांनी असं देते की शब्द देऊ शकते बा, असा व्यक्ती आहे तो.